गेली महाराज पाहुणे एकांताचे नवनीताचे ज्या घरची गोपिका यमुनेच्या तीरावर निघून गेली होती पाणी आणण्याकरता हे मोठेचे मोठे डेरे काढले भगवंतांनी लोणी खाल्लं सर्व गोपाळांना देखील महाराज लोणी चाललं आणि ती गोपिका आली भगवंत सापडले महाराज परंतु बरोबर युक्ती करून तिथून निघून गेले. चला एकच धूम महाराज या मंडळाने ठोकली रात्री दिवसा अपरात्री महाराज कधीही जायचे आणि दही दूध तूप लोणी चोरी करून खायचे. आता सर्वच्या सर्व गोपिका काय झाल्या यमुनेच्या तीरावर मिळाल्या. भगवंताची सीआयडी फिरत होती महाराज यमुनेच्या तीरावर. गोपिका एकमेकीला सांगायला लागल्या म्हणे अगं हा नंदाचा पोर जो आहे ना फार घोडजर आहे म्हणे. दुसरं विचारायला लागले म्हणे काय झालं म्हणे अगं परवाला की नाही झालं काय की मला वेळ झाला उठायला स्नान न करता मी यमुनेमध्ये पाणी आणण्याकरता गेली घागर भरून आणली डोक्यावर जशी मी येऊन आली होती कुठून आला कसा आला काय माहित एकदम दगड मारला माझ्या त्या घागरीला. जशी घागर फुटली संपूर्ण पाण्याने मी ओली झाली आणि हात नंतर समोर आला आणि हात टाळा वाजून म्हणायला लागला हे गोपी स्नान करता यमुनेवर आले शुद्धोदकम स्नानम समर्पयामि. आता तू शुद्ध झाली म्हणे खबरदार उद्यापासून स्नान केल्याशिवाय यमुनेवर जाशील तर. दुसरी म्हणायला लागली अगं म्हणे तुझं तर त्यांनी पाण्याने स्नान केलं अगं माझं तर काय तुपाने स्नान केलं म्हणे कसं काय. भगवंतांनी क्रांती केली होती महाराज की गोकुळातील माल गोकुळामध्येच राहायला पाहिजे. मथुरेमध्ये जाते ते मल्ल खातात आणि ते बलवान होतात. आपलीच इथली प्रजा बलवान झाली पाहिजे म्हणून इथला दही दुधाचा माल मात्र मथुरेमध्ये जायचा नाही तर गोपिका काय करायचं लपून जायचं रात्री निघून जायच्या. म्हणजे रात्रीला मी चालली होती तुपाची काय म्हटलेला तुपाचं मडकं घेऊन चांगली रात्र होती बरं 1 वाजला असेल नाही तर 2 वाजले असेल. हा झोपते की नाही झोपत कुणाच कदम वृक्षावर बसला होता मी घाई आणि हा मग नंतर आवाज देऊन म्हणायला लागला म्हणे अगं गोपी धृतम स्नान समर्पयामि. आता तू म्हणे चांगली शुद्ध झाली तुपाने तुझं स्नान झालं आणि एक सांगतो म्हणे गोपी नुसतं तू विकतच जाऊ नको अंगा पिंगाला लावत जा म्हणे स्वतःच्या चिकणी होशील म्हणे. एकमेकी महाराज काय म्हटलेला आहे आपला अनुभव सांगित होत्या तेवढ्यात आली प्रभावती नावाची गौरव म्हणे तुम्ही सगळे ढिले आहे म्हणे ढिले म्हणून तुमच्या घरी तो येतो लोणी चोरी करून खातो माझ्या घरी येऊन पाहता ना अशी करता बांधी की आयुष्यभर म्हणे तो लक्षात ठेवी. भगवंताचे सीआयडी फिरतच होते सीआयडीचा डेर होता महाराज. निघाला धीर धावत आला कदंब वृक्षाखाली भगवंत सर्व मंडळासहित बसलेले होते म्हणजे अध्यक्ष महोदय नमस्कार म्हण नमस्कार काय सीआयडी आजची काय बातमी आहे म्हणजे अध्यक्ष महोदय माझ्या बहिणीने तुम्हाला ललकारलेला आहे. म्हणजे काय म्हटलं तुझ्या बहिणीने. माझी बहिणी अशी म्हणत होती की तुमच्या घरी तूप लोणी त्यांनी खाल्लं पण माझ्या घरी जर त्यांनी चोरी करून खाल्लं लोणी अशी करकर बांधील की तो आयुष्यात लक्षात ठेवी म्हणे असं म्हणे हो बरं म्हणे ठीक आहे उद्या पहाटेला तुझ्या घरी का रे तुझी बहिणी यमुनेवर किती वाजता जाते म्हणे 4 वाजता म्हणे 3:45ला आम्ही बरोबर येतो. चला गोपाळांना सर्वांना सांगून दिलं सर्वच्या सर्व गोपाळ आले. रात्र निघून गेली महाराज 3:45 वाजता गोपाळ आले आणि सर्वांना घेऊन भगवंत निघाले. गोपिका ही प्रभावती यमुनेवर गेली होती पाणी आणण्याकरता. भगवंताने दार उघडलं आणि सर्वांना घेऊन आतमध्ये गेले. हे डेरेचे डेरे होते महाराज फार श्रीमंत होती लोण्याचे डेरे होते. सांगितलं गोपाळांना ऐका आज दुधाला तर हात लावायचाच नाही फक्त लोणी खायचं म्हणे दयालाही हात लावू नका ही फार श्रीमंत आहे चांगलं लोणी आहे म्हणे लोणी खा. सर्वच्या सर्व गोळेचे गोळे लोण्याचे महाराज मुखामध्ये टाकायला लागले. भगवंत खायला लागले संपलंच नाही लोणी तर महाराज बंदरा आले खिडकीमधून. भगवंत म्हणे
मागच्या जन्मात तुम्ही फार उपकार केले माझ्यावर. श्रीरामचंद्र प्रभूच्या अवतारात होते, चला म्हणे तुम्ही लोणी घ्या. त्यांना ही लोणी दिलं, पण लोणी काही संपे ना. भगवंतांनी सांगितलं, का रे पोट भरलं का? म्हणे कान्हा आताच खाल्लं लोणी तर बाहेर यायची वेळ आहे म्हणे मुखातून. एकानं काय केलं होतं, जे जिलेब्या खाल्ल्या इथपर्यंत आल्या महाराज. असाच होता. त्याचा मित्र म्हणजे अरे जिलेबी घे ना. काय लोक खातात महाराज काही जिलेबी घे ना. अरे नाही म्हणे आता जिलेबी घेऊ शकत नाही, इथपर्यंत आली म्हणे. त्यानं खरंच हात टाकून पाहिला, महाराज त्याच्या हातानं जिलेबीच्या कड्याच बाहेर आल्या. म्हणे काका आता जर खाल्लं तर झालं म्हणे, बरं पोट भरलं ना तुमचं? म्हणे हो. मग आता एक काम करा, सर्व डेरे टाका म्हणे जमिनीवर आणि चला इथं घरवर सर्व म्हणे तुपाने. भगवंत आणि सर्व गोपाळांनी महाराज डेरेचे डेरे टाकले जमिनीवर, चालले सारवत महाराजाचं घर. संपूर्ण घर लोण्याने सारवलं. सगळ्यांनी सांगितलं चला बाहेर निघा. दरवाजाजवळ भगवंत उभे राहिले, खटका लावला, दरवाजाला नमस्कार केला. म्हणे हे प्रभू जो भी आहे उसकी रक्षा करना. आणि सर्वच्या सर्व तिच्या घराच्या मागे जाऊन महाराज लपले. प्रभावती घागरवर घागर. अरे यांना थांबा लावा, टाइम आहे अजून आपल्याला. यांना थांबा लावायचा टाइम आहे बघेल हो. घागरवर घागर, कारण गोवर्धन पूजाच व्हायचे. तिकडे चालले का? ठीक आहे. तर घागरवर घागर घेऊन काय म्हटलं मी आली. भगवंताने एकाएकाला सोडलं. म्हणे जा रे तिची तब्येत विचार बरं. समोर आला, प्रभावती चाची नमस्कार चाची. म्हणे काय रे कशाला नमस्कार करू राहिला? बोले चाची आपकी तब्येत कैसी है? म्हणे अच्छी हो बोले. दुसरा आला मधुमंगल, प्रभावती चाची कैसी हो? बोले अच्छी हो. तिसरा आला पेंड्या, प्रभावती चाची कैसी हो? म्हणे अच्छी हो. हे सर्व हिची तब्येत का विचारत होते हिला माहीतच नाही महाराज. चला आली दरवाजाजवळ. घागर डोक्यावर आहे. खटका उघडला, आतमध्ये पाय ठेवला. जसाही पाय ठेवला लोण्यावरून पाय घसरला. बॉम्बे टू गोवा तिकडच्या भीतीवर जाऊन पडली. संपूर्ण पाणी तुपावर महाराज. आणि तूप पाणी लोणी आणि पाणी एक झालं. उठायला जायची, परत घसरायची, परत पडायची. असं करता महाराज इतकी पडली की हड्डी बसली एक झाली. रात्रभर हळदीनं शेकला. आली यशोदा आईकडे पहाटेला. यशोदा आई बाहेर. म्हणे काय झालं प्रभावती? म्हणजे तुझ्या मुलाला सांग. म्हणे झालं काय? अगं काल आला माझं घर सर्व लोण्याने टाकलं. म्हणे हे बघा काही नाही. हे बघा हे तुम्ही सर्व गोवळे की विनाकारण माझ्या कानाला घालता. अगं म्हणे तुझा बिरे आहे का हात. आणि हे बघा आता ऐकून घेणार नाही बघ. जोपर्यंत तुम्ही माल मुद्द्यासहित माझ्या कानाला पकडून आणणार नाही तोपर्यंत मी मानणार नाही. म्हणे ठीक आहे यशोदा आई. चला महाराज आज हिने घुसळण केलं, सुंदर नवनीत काढलं नाही का, ताजं वर शिंक्यावर ठेवलं महाराज मडक्यामध्ये. आणि CID घरी आणून माहित होतं. जे लोण्याची प्रशंसा करायला लागली पतीकडे. हो मी माझ्या आयुष्यामध्ये केदा लोणी काढलं, पण एवढं सुगंधित लोणी आजपर्यंत जीवनात मी कधीच पाहिलं नाही. परत प्रशंसा केली. पळाला महाराज आला भगवंताकडे. म्हणे अध्यक्ष महोदय नमस्कार. म्हणे नमस्कार. आजची नवीन न्यूज काय आहे? म्हणे आजची नवीन न्यूज ही आहे की माझ्या बहिणीने ताजं लोणी काढलेलं आहे. आणि वहिनी म्हणत होती की एवढं सुगंधित लोणी आयुष्यभरात तिने कधीच पाहिलं नव्हतं. म्हणे तुझ्या बहिणीने पकडासाठी केलेलं आहे मला. बरोबर आहे. बाकीचे गोपाळ पेंद्या वाकड्या सुद्धा तोंडातल्या तोंडात जीभ फिरवायला लागले. याच्यात महाराज तोंडाला पाणी सुटलं. म्हणे चरण काढणा ताजं लोणी आहे म्हणते. अरे नाही रे पकडासाठी नाही ना चरण काढणा. खूप आग्रह केला. म्हणे ठीक आहे चला. महाराज भगवंत सर्वांना घेऊन निघाले. निघता आले महाराज.
आतमध्ये पाठवलं. जाबरवणे प्रभावतीच्याची आत आहे का तर, आणि ही प्रभावती बसली लपून. दोन गोपाळ गेले आत, इकडे तिकडे शोधलं, कुठं लपली होती कशी लपली होती महाराज माहित नाही, यांना काही दिसली नाही. दोघांना बाहेर ठेवलं, बाकीच्यांना घेऊन इशारा केला, म्हणे त्यांना कोणीच नाही घरी, ये. आतले होते त्यांनी गेले. भगवंत पाहिलं तर हे वर महाराज मडकं होतं, त्या मडक्यात कोणी होतं. म्हणे हात कसा पुरण, चला म्हणे गोपाळांनो एकामेकाच्या अंगावर उभं राहा, दोन्ही खात आहे ना. म्हणे हो त्यांना. एकामेकाच्या अंगावर सर्वजण उभे राहिले. सर्वात शेवटी भगवान श्रीकृष्ण परमात्मा पकडलं महाराज ते शिंक. जसं ही शिंक पकडलं, प्रभावती आली महाराज, आणि जे खालचे होते त्यांच्या पायावर काठीने मारायला लागले. म्हणे अरे आले रे कान्हा, अरे आले रे कान्हा. एकामेकाच्या अंगावर पडत महाराज पळून गेले. भगवंत एकटेच लटकून राहिले. अरे म्हणे मला तरी वाटलं हिची काहीतरी हीच आयडिया असली पाहिजे. चला म्हणे कान्हा तुझी यशोदा आई फार गोष्टी करते, म्हणे मालकुट्या सहित पकडून दे, आत्ताच आपण यशोदा आईला घेऊन येतो. अरे म्हणे हिला चांगलं सापडलो आपण. भगवंत हुशार होते महाराज, चतुर होते, चतुरात शिरोमणी. म्हणे हे बघ गोपी, तू जाशील कधी, यशोदा आईला बोलून आणशील कधी, किती वेळ होईल, त्याच्यापेक्षा एक काम कर, मलाच घेऊन चाल. म्हणे हा हे बरोबर आहे, टाक उडी खाली. म्हणे अगं किती वर ठेवलं होतं तुम्ही, उडी कशी टाकू, उडी जर टाकली ना तर माझं शरीर नाजूक नाजूक आहे गं, मला किती लागेल. म्हणे हा आपल्या शरीराची कशी पर्वा आहे, आणि काल माझी हड्डी बसली एक झाली तर. म्हणे गोपी मला माफ कर, पण एक काम कर ना, मला थोडस झेल ना, मी उडी टाकतो. म्हणे ठीक आहे चल टाक उडी. तिने पदर पसरला महाराज, भगवंताने उडी टाकली आणि झेललं तिने, धरला हात भगवंताचा. चाल म्हणे यशोदा आईकडे तुला नेतो. भगवंत म्हणे आज तर आपण चांगलं सापडलो, आतापर्यंत नव्हतं सापडलो, पण आज काही आपलं खरं नाही म्हणे. निघाले प्रभावती बाहेर. हे महाराज सर्व मंडळ होतं घराच्या मागे. अध्यक्ष भेटल्यामुळे सापडल्यामुळे यांचे चेहरे आज फोटो काढण्यासारखे होते. हो चला धरला हात आणि निघाली. कोणाला सापडला नाही, मला सापडला, कोणाला सापडला नाही, मला सापडला, अशी करत महाराज निघाली. थोडीशी दूरवर गेली. हे सर्व गोपाळ मागून येऊच राहिले होते. तिचा तीर होता समोर. भगवंताने पाहिलं मागं फिरून आणि त्याला इशारा केला, तू इकडे नाही म्हणे. आणि हिला म्हणाले, म्हणे गोपिका किती जोरात हात धरला लागलो, लाल झाला, एक काम कर, हात सोड ना, हात धर. म्हणे ठीक आहे चले इकडून. भगवंत मागून गेले, तिच्या तीराचा हात तिच्या हातामध्ये दिला, निसटले आणि पळाले महाराज भगवान. हिला वाटतं भगवानच आहे तर धरला तीराचा हात. कोणी नाही धरलं, म्याचं धरलं, कोणी नाही धरलं, म्याचं धरलं. अशी करत चालली नंदबाबाच्या राजवाड्याकडे. सर्व गोपिका पाहायला लागले. म्हणजे हे तर प्रभावती दिसू राहिली, कालपर्यंत तर हिचं डोकं जागावर होतं, कधीपासून बिघडलं म्हणे हिचं डोकं. आपल्याच धीराचा हात धरून नंदबाबाच्या राजवाड्याकडे चालली. कोण नाही धरलं, म्याच धरलं तरी हे मोर्चा हिच्या पाठीमागे. चला महाराज आली ही नंदबाबाच्या राजवाड्यामध्ये. यशोदा आईला आवाज दिला, यशोदा आई बाहेर. यशोदा आई बाहेर आली. नाही का गं प्रभावती काय झालं. घुंगट घेऊन होती प्रभावती. प्रथा होती मानस घुंगटाची गोकुळामध्ये. कारण भगवान का प्रथा होती त्याचं सुंदर कारण सांगितलं. भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला जिनी पाहिलं, तिचे सारे व्यवहार महाराज उलटा पालक तिच्या व्यवहाराची व्हायची नाही का. डोळ्यातलं काजळ ओठाला लावायची, ओठाची लाली डोळ्याला लावायची. संसारात महाराज चित्त राहायचं नव्हतं. राहू दे आता आपल्याला वेळ नाही. हो तर चला, म्हणून महाराज प्रथा होती की घुंगट टाकायचे. नवीन सुना आला का पहा म्हणे, त्या कृष्णाकडे पाहू नका, बिघडून टाकते म्हणजे तो सगळं. चला हिचं घुंगट होता. यशोदाने आईने आवाज दिला, म्हणे प्रभावती नंदबाबा घरी नाही, जरा घुंगट वर कर. घुंगट वर केला. काय झालं म्हणे, पहा तू आई म्हणे तू म्हणत होती ना का की मालकुट्या सहित तुझ्या कानाला पकडून आण, बघ म्हणे मी आणलं पकडून. यशोदा आई हसायला लागली. म्हणे अगं प्रभावती तुझं डोकं बिकं जागावर आहे का, माझा कान्हा तर हे माझ्या पाठीमागे उभा आहे म्हणे. भगवंत पाठीमागून समोर आले. जसे समोर भगवंताला पाहिलं ही आश्चर्यचकित झाली. मी कोणाचा हात धरला म्हणून पाहायला लागली तर धीर होता. म्हणजे तुम्ही कधी आले म्हणे,
नाही कधीच चालू होईल. मी म्हणून आलो होतो, मी आहे. तुम्हीच चालला म्हणजे कोणी नाही धरलं, नाही आता धरलं, कोणी नाही धरलं ना. भगवंत काय वाजून वाजून हसायला लागले. सर्व महाराज गोप गोपिका हसायला लागले. ही लाजेने लाल लाल बंद होऊन गेली आणि निघून गेली. फार सुंदर सुंदर महाराज खोड्या केल्या. एक खोडी सांगतो, आता वेळ नाही आपल्याला. एक गोपिका हिवाळ्याचे लाडू बनवत होती. हिवाळ्यामध्ये आपण बनवतो ना, काय म्हणते त्याला, डिंक, काजू बदाम. तर ती लाडू बनवत होती. भगवंत बसलेले होते. सीआयडी आला म्हणे, अध्यक्ष महोदय आजची नवीन न्यूज. म्हणे काय? हा जो समोर बसलेला आहे ना, त्याची वहिनी हिवाळ्यात जे लाडू बनवत असते ना, ते बनवत आहे. भगवंत म्हणाल, का रे तुझी वहिनी लाडू बनवत आहे का? म्हणे हो करणार. तुला किती देते? म्हणे ठीक आहे. म्हणे मी 2 देईल. माझं काम करशील का? फक्त 2 म्हणे. बरं ठीक आहे, 4 देईल. 4 दिले तर मी कानामध्ये काही करायला तयार आहे. भगवंताने सांगितलं, आम्ही लगेचच आता तुझ्या घरी जाणार आहे. तुम्ही एक काम करायचं, आमचं काम होईपर्यंत बाहेर रडत राहायचं. तुझ्या आईने किती आवाज दिला का इकडे 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 यायचं नाही, मी तुला 4 लाडू देईल. म्हणजे ठीक आहे कान्हा. गेला पळत महाराजा. चला, भगवंत सर्व गोपाळांना घेऊन निघाले. बाकीच्या आलं महाराजाच्या घराजवळ. बाकीच्यांना सांगितलं, तुम्ही बाहेरच थांबा, लपून राहा, मी थोडंसं पाहून येतो म्हणे आतमध्ये काय सुरू. गेले भगवंत. ही गोपिका कधी सुंदर लाडू बनवून राहली होती. भगवंत जाऊन बसले. म्हणे गोपिका काय करत आहे? म्हणे तुला दिसून नाही राहत. हा पहिले तर हे मनात म्हणायला लागली, म्हणे हा आलाच कसा पहिल लाडू बांधायच्या वेळेला. म्हणे तुला दिसून नाही राहिलं का? लाडू बांधू राहिली. म्हणे गोपिका म्हणे, हे बघ मला की हे लाडू की खूप आवडते. म्हणे आवडत असेल. ही मनात म्हणायला लागली, आता चापलूशी करून राहिला म्हणे. हो म्हणे आवडत असेल तुला, तुझ्या यशोदा आईला करायला हवं. म्हणे नाही, तुझ्या हातचे आहे की नाही फार सुंदर बनवून राहिले. म्हणे बनत असेल, पण ते आमच्या घरच्यासाठी आहे, तुझ्यासाठी नाही आहे. एवढ्यामध्ये महाराज तिचा हा मुलगा जो आहे तिथून रडायला लागला, जोर जोरात जोर जोरात. म्हणे का रे कान्हा, तू माझ्या मुलाचाच आवाज आहे ना, तू तोच आहे ना तू? म्हणे हो आहे. अरे जाऊन बघ बरं काय बोलतो आहे ते. म्हणजे मी कशाला जाऊ? तुम्ही मला लाडू थोडी दिला, तू जाऊन पा. ही उठली महाराज. खूप जोर जोरात रडत होता मुलगा. उठली, पण मग विचारही करायला लागली. म्हणे हा इथं आहे, लाडवाचं कसं होईल? बरं असंही म्हणू शकत नाही की चालला जा म्हणून. एक काम करावं म्हणे, याच्यावरच म्हणे घराची रक्षा जी आहे ती सोपून द्या. हो म्हणजे हा अधर्म करणार नाही. जाता जाता म्हणायला लागली, म्हणे कान्हा घरावर लक्ष ठेवशील? म्हणे हो गोपिका. आली महाराज. तिचा मुलगा रडत होता जोर जोरात. का झालं रे, का झालं रे? काहीच सांगत नव्हतं, कारण यांचं काम हात होतं इकडचं. सर्व गोपाळ हात आले. सर्वांनी महाराज पोट भरून खाल्ले. भगवंताने पोट भरून. सगळे महाराज काय म्हटलेलं आहे, शिल्लकच ठेवलं नाही काही, फक्त 4 लाडू शिल्लक ठेवले. सर्वांनी पोटभर खाल्ले. पोटावरून हात फिरवायला लागले. म्हणजे कान्हा काय सुंदर लाडू होते रे. 4 लाडू भगवंताने 2 या हातात घेतले आणि निघाले. ही मुलाला विचारतच होती, काय झालं रे, कुणी मारलं रे, काय झालं रे, कुणी मारलं रे, का रडत आहे, सांगतो सई. भगवंत धावत वेगाने गेले. जसे वेगाने गेले महाराज, तो जो रडणारा होता तो हसायला लागला. भगवंताने त्याच्या 2 हातात 2 लाडू देऊन दिले. भगवंत पळाले. तिने मागं फिरून पाहिलं महाराज दरवाजातून, तर लाडू काय. भगवंताला आवाज द्यायला लागले, अरे म्हणे कृष्णा, कान्हा, तुझ्यावर म्हणे घराची रक्षा सोपवली होती म्हणे मी. म्हणे हे बघ गोपी, घरात जाऊन पाय, तुझं सगळं घर बरोबर आहे, लाडवाची रक्षा थोडी सांगितली होती. आणि अशा प्रकारे अनेक महाराज भगवंत सुंदर खोड्या करायचे. शेवटी सर्व गोपिका आज मिळून आल्या यशोदा आईकडे. यशोदा आईला सांगितलं की म्हणे हे यशोदा आई, या गोकुळामध्ये आम्ही राहायचं की चाललं जायचं सांग. म्हणजे काय झालं? म्हणजे तुझा मुलगा रात्री येतो, अपरात्री येतो, लोणी चोरी करून खातो, आणि शेवटी मात्र आता मात्र आम्हाला हे सहन होत नाही. आई म्हणे एक काम करा, अंधारात ठेवा. अरे म्हणजे अंधारात ठेवलं, पण याचं शरीर एवढं प्रकाशमान आहे, याचे अलंकार एवढे प्रकाशमान आहे की अंधारातही लोणी दिसते. म्हणे एक काम करा, वर ठेवा. सांगितलं काठीनं म्हणे मडके फोडून खातो. म्हणे एक काम करा, काहीच ठेवू नका. हे करून पाहिलं म्हणे यशोदाई. काय केलं त्यावेळेला माहित आहे तुझ्या मुलानं?
म्हणे काय केलं? अगं ज्यावेळेला आम्ही आमच्या घरी काहीच नाही ठेवलं ना, दैदूत तोपलो मी, त्यावेळेला आमच्या घरी येतो, आमची जी मुलं पाळण्यात झोपलेले आहेत त्यांना बारीक चिमटे काढतो आणि आम्हाला म्हणतो, हा गोपी, माझ्या धाकाने काही ठेवलं नाही ना, उद्या तुझ्या घराला आग लावून लावणार नाही, आग लावून जाणार नाही, तर माझं नाव कृष्ण नाही दुसरं ठेवतो बोल. जास्त सांगू राहिला होता आणि भगवंत पाठीमागेच उभे होते, हळूच समोर आले. बस झालं ना म्हणे गोपिकांनो, अगं थांबा ना म्हणे, आता यशोदा आई मारेल ना, ऍक्शननी म्हणून राहिले भगवंत. तो गोपिका महाराज तक्रार करणारा हसायला लागल्या. यशोदा आई म्हणायला लागल्या, आत्ताच ह्या गाढाने करत होत्या ना, आत्ताच हसून आल्या. मागे फिरून पाहिलं तर ही मूर्ती महाराज हात जोडून होते. म्हणे, हा त्यांना तुझाच सर्व कारनामा आहे. हे बघ, उद्यापासून तू गोपाळामध्ये राहायचं नाही, पहाटेला तुझ्या मित्रांना घेऊन, गायींना घेऊन, गोपाळांना घेऊन यमुनीच्या तीरावर जायचं, रानामध्ये जायचं. म्हणे ठीक आहे आई. चला, सर्व वाकड्या पेटल्या सुदामांना सांगितलं की पहाटेला शिदुऱ्या घेऊन या आणि आपापले गाई वासरं घेऊन या. चला, रात्र निघून गेली, पहाट झाली. सुंदर आईने स्नान करून दिला, सुंदर शृंगार करून दिला, हातात काठी, खांद्यावर घोंगडं, मोर मुकुट धारण करून दिलं, पितांबर, गळ्यामध्ये वैजयंतीमाला, बासरी ठेवलेली आहे भगवंतानी कमरेमध्ये. आणि आता गाई गोपाळ समवेत यमुनेकडे भगवंत चाललेले आहे. चला, झाकी येऊ द्या, गाई गोपाळ. गाई गोपाळ, गोपाळांचे झाकी होत्या, गोपाळांचे. गाई गोपाळ, गाई गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ सवंगडी बना, गोपाळ सवंगडी बना, गाई गोपाळ